नमस्कार. आज आपण श्रीलक्ष्मी आणि श्री सूक्त पठण याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्री सूक्त हे ऋग्वेदाच्या 5व्या मंडलात समाविष्ट केलं आहे. ह्याला खेलसूक्त असंही म्हणतात. श्री सूक्तामध्ये 15 ऋचा आहेत. 16वी ऋचा ही फलश्रुतीची आहे. श्री सूक्ताला जोडूनच फलश्रुती म्हणून लक्ष्मी सूक्त म्हणण्याची प्रथा आहे. श्री सूक्ताचे रचनाकार आनंद, कर्दम, चिकलित, इंदिरासूत असे ऋषी आहेत. श्री आणि अग्नी या सूक्ताच्या देवता आहेत. श्री म्हणजे ऐश्वर्य, सौंदर्य, संपत्ती, समृद्धी, कांती, लक्ष्मी, मांगल्य. प्राचीन काळीच्या श्रीदेवतेचं नंतर लक्ष्मी देवतेमध्ये रूपांतर झालं. प्राचीन काळी श्रीदेवता ही भूमिदेवतेशी एकरूप होती. या भूमिदेवतेने धान्य निर्मिती करून लक्ष्मीच्या रूपात आमच्या घरी कायम राहावं अशी प्रार्थना तळमळीने श्री सूक्तात केलेली आहे. लक्ष्मी म्हणजे धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि कीर्तिलक्ष्मी. तर अशा ह्या लक्ष्मीचे खूप सुंदर वर्णन ह्या श्री सूक्तामध्ये केलेले आहे आणि ते करताना तिला तळमळीची प्रार्थनाही केलेली आहे आणि ती पुढील प्रमाणे. देवीचे सुंदर वर्णन करताना ऋषी म्हणतात, जिच्या स्वरूपाचं वर्णन करता येत नाही, जी स्मितहास्य करते, जिचं घर सुवर्णाचं आहे, जी दयाळू, तेजस्वी, संतुष्ट आहे आणि जी संतोष देते, जी कमळात वास करते आणि जिची कांतीही कमळासारखी आहे, अशा लक्ष्मीला मी आवाहन करतो. जी चंद्राप्रमाणे तेजस्वी, आल्हाददायी, कीर्तिवान, उज्ज्वल आहे, देव जिची सेवा करतात, जी उदार आहे, जी कमल धारण करते, त्या लक्ष्मीला मी शरण आलो आहे. सूर्या इतकी तेजस्वी कांती असणाऱ्या हे लक्ष्मी, तुझ्या तपामुळे बेलवृक्षालाही वनाचा राजा म्हणून मान्यता मिळाली. माझ्या तपाचं फळ म्हणून ही त्याची फळं माझ्या मनातलं दैन्य व बाह्य दारिद्र्य दूर करोत. हे लक्ष्मी, कुबेर व मणिभद्र हे माझ्याकडे कीर्तीसह येवोत. इत्यादी मलांनी युक्त अशा तुझ्या ज्येष्ठ भगिनीला म्हणजे अलक्ष्मीला मी नष्ट करतो. हे देवी, अभाव व दारिद्र्य माझ्या घरातून घालवून टाक. सुगंधाने ओळखू येणारी, अपमानित होऊ न शकणारी, नेहमी पुष्ट तसंच सुपीक व सर्व प्राणीमात्रांवर सत्ता असणारी ही जी भूमिरूपी लक्ष्मी आहे, हे लक्ष्मी, आमच्या मनातले संकल्प पूर्ण होत. आमचे पशु पुष्ट असो, आम्हाला भरपूर अन्न मिळो, तसेच कीर्तीही मिळो. श्री सूक्तामध्ये अग्निदेवतेलाही आवाहन केलेले आहे. हे अग्ने, दयाळू व कमळांची माळ धारण करणारी, पुष्करणीत निवास करणारी, चंद्राप्रमाणे आल्हाद देणारी, पिंगट वर्णाची, सुवर्णमय, पुष्ट अशा लक्ष्मीला माझ्यासाठी पाचारण कर. हे अग्ने, सस्य यष्टी, हात जिचा दंड व सुवर्णाची कांती असणारी, दयाळू, सोन्याच्या माळा धारण केलेली, सूर्याप्रमाणे कांतिमान, सुवर्णमय लक्ष्मीला माझ्यासाठी पाचारण कर. असे हे श्रीसूक्त हजारो वर्षांपूर्वी वेदकाळात लिहिले गेलेले आहे. त्या काळातल्या कृषी संस्कृतीचं दर्शन श्रीसूक्तामध्ये घडतं. आजही पावसाअभावी भेगा पडलेल्या शेतजमिनी पाहिल्या की, कर्दमा, तू माझ्या शेतात वास्तव्याला ये, ज्यामुळे माझे शेत धान्याने समृद्ध होईल, ही श्रीसूक्त कर्त्याची तळमळीची प्रार्थना आजही लागू होते. यात सांगितल्याप्रमाणे आपल्यातले दुर्गुण काढून टाकणं, सद्गुणांचा स्वीकार करण्यासाठी सतत प्रयत्न करणं, प्रामाणिकपणे मेहनत करणं आवश्यक आहे. आधुनिक काळामध्ये श्रीसूक्त पठनाने लक्ष्मी प्राप्त होणार नाही, तर योग्य दिशेने अथक परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. ओम श्रीही नमः. हिम्मत में क्यों हारूं मैया, सर पे हाथ तेरा है, तेरे
शेरावालिए, है टूटिए नाता शेरावालिए हो, मैं बालक तू माता। हे जग जननी जगदम्बा माँ शेरावाली, तू त्रिभुवन की मात है करती रखवाली।